सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन फुले बुवा क्षणभंगुर हे जीवन फुले बुवा तुम्ही भांडू नका हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरिनामाचा भारत जपला पंचरत्न भुवानी हरिनामाचा भारत जपला पंचरत्न भुवानी कदम पांचाळ पाटील भोकर आनिक चिंतामणी आरे गावत रत्न घाल कोकण कला भूषण आरे गावत रत्न घाल कोकण कला भूषण परशुरामाने दाविल बुवा परशुरामाने दाविल आम्हा कोकणचं दर्शन बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान अडकल चिंतामणी बुवा खोकर भजनाची शान पहाडी आवाजाचे बादशाह बुवाचे जय राम पहाडी आवाजाचे बादशाह बुवाचे जय राम काव्य कसं करावं बुवा काव्य कसं करावं शिकविल काशी रामान हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली अशी आपली ही कोकण भूमी आणि या मुंबई नगरीमध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्राचा महोत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा कोकण महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी कोकणची कला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत आहेत आदरणीय या ठिकाणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनीलजी राऊत साहेब त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राची धगधगणारी तो म्हणजे आदरणीय संजयजी राऊत साहेब यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो सर्व या विभागातील या विधानसभेतील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी यांचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित करून जी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल आम्ही दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो सुरुवातीला ज्यांनी भजन सादर केलं वय वर्ष 65 उंची जरी लहान असली त्याची तरी त्याच ताकदीत भजन केला नाही काय आदरणीय गणेशी पांचाळ बुवा नाही का चंद्रकांत बुवा कदम स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम यांचे ते पट्टे शिष्य आणि आता या दुसऱ्या वारीला सुरुवात करतो म्हणजे मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी मुंबई पुणे महाराष्ट्राचा राहत विघ्नहर्ता गणपती माझी ग्राम
त्रिवार वंदन करून श्री आई देवादेवी, आई भराडी, आई भगवती यांना वंदन करून आणि संपूर्ण जगताचा आराध्य दैवत तो ब्राह्मण प्रतिपादक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजा शिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून मासाहेब आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना करून आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या पारंपरिक वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरेच भरत तू आता भैया यूपी वाले पण कोकण महोत्सव भरून लागले. पण ही जी गर्दी असतात ही फक्त या शिवसेनेच्याच कोकण महोत्सवामध्ये असते आणि मुंबई या नगरीमध्ये आज बुवा पण ते मान्य करतील नाही का, या मुंबई सारख्या नगरीमध्ये हे हरिनाम कोणामुळे जर जिवंत राहिलं असेल तर ते एकमेव नाव म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं बघा. कारण एक आवाज दिला मुंबई बंद म्हणजे बंद हो बाबा. आता तसं नाही, आता मुंबई बंद म्हटलं ते पाठ सगळा गावता. पण हरकत नाही, अतिशय सुंदर बुवांनी भजनाला सुरुवात केली आहे त्यात आणि वयवर्ष बुवांचं 65च्या पुढे आहे म्हणजे काय बघा परमेश्वराची म्हणजे त्या हरिनामाची ताकद बघा नाही का. भले केस जरी काळे केल्याने असतील तरी माणूस भारी हा आणि त्यात सुतारा. हरकत नाही, प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण आणि खरोखर जरा तुम्हाला सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही या महाराष्ट्राच्या वाघिणी आहात नाही का. आज छाती टोकपणे कुठेही जाता तेव्हा सांगता अरे मी शिवसैनिक आहे. आमच्या परेलमध्ये आमचे पड्याळ आजी माझ्या बाजूक राहतात, सगळ्यांना माहीत असा. साधी सरळ बाई हो, पोट व्यवसाय करून पोट भरते, पण बाळासाहेबांबद्दल कधी अपशब्द कोणाकडून ऐकून नाही घेतला नाही का. म्हणून या ठिकाणी प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण करूया आणि नंतर गजराच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. या ठिकाणी साऊंडवाल्यांचे आभार मानतो. अतिशय सुंदर असं साऊंड या ठिकाणी कार्यक्रमासाठी लाभलाय. तुम्हाला लाख सलाम. या ठिकाणी युट्यूबर्सच्या माध्यमातून माझे आमचे अगदी जवळचे हितचिंतक, त्याचा मित्र नाही म्हणू शकत कारण पोलीस सेवेमधून उच्च पदावरून आज रिटायर झालेली व्यक्ती म्हणजे आमचे चंद्रकांत रासप आज भजनी सेवेसाठी अहोरात्र या भजनी मंडळांसाठी आज जगतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिद्धेश दुखंडे हे देखील उपस्थित आहेत. आमचे साळसकर असतील, अजित साळसकर. अतिशय तुमचे सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. आज बघा मला पक्वास साथ करतात कारण दुर्वास बुवाच होता एका मोठी बातमी गरज नाही. पण आज मला पक्वास साथ करतोय तो माझाच विद्यार्थी आहे, माझ्याकडे शिकतोय भजन. तो म्हणजे ऋषिकेश मेस्त्री. अतिशय सुंदर गातो, ज्याप्रमाणे त्याला शिकवतो त्याप्रमाणे तो गातो. अतिशय सुंदर गातोय. वय नाही हो त्याचा अजून देवदेव आणि ह्योकडे तो लय साधवता त्याच्यापेक्षा ह्यो आला पण अतिशय सुंदर वादक या ठिकाणी नक्की. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती.
दशावतार भाव अंतरीचे हळवे जसे तुई फुला भाव अंतरीचे हळवे जसे तुई फुला ओम नमो जी गणनायका ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती छेदिका बोध रूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वाचव्य करावे मधवा शून्यासी वदवावे कृपा कटाक्षी करोनिया ओम गणपतये नमः प्रथमतः ज्या परंपरेनुसार नाही का गोवानी सांगितलं की या भजन कलेला या भजन परंपरेला एक इतिहास आहे. आज स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम असतील, परशुराम बुवा पांचाळ असतील, विलास बुवा पाटील, वामन बुवा खोपकर आहेत, चिंतामणी बुवा पांचाळ, जयराम बुवा गाडीकापूर, काशीराम बुवा बरोबरचे अनेक संत मंडळी या आपल्या या भूमीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी हा दिलेला हरिनामाचा वारसा आज आमचं भाग्य थोर पूर्व पुण्याई म्हणून आम्हाला हा हरिनामाचा वारसा जपण्याचा एक सन्मान आम्हाला या ठिकाणी भरती बुवांना मिळालाय. त्याचा आदर आणि सन्मान हे राखणं हे माझं, कारण ह्या दोघांमध्ये आजची डबलवारी म्हटली की खेकट्या पेकट्याईला दुसरं जर बोललो नाही तर त्याचा भजन मळमळी नाही काय. पण आज दोघांचा झाला काय, द्वात असा झाला कारण एक नवीन पाडो आणि बुवा आमचे ज्येष्ठ म्हणजे आमच्या गुरु समान या व्यक्तीबरोबर बसायला मिळालं भजनासाठी, हेच आमचं परम भाग्य आहे बघा. नाही तर हे दिवस आम्हाला कधीच मिळाले नाही. हे माझ्या गुरुजींमुळे भजन सम्राट प्रमोद बुवा हरियान
त्यांच्यामुळे हे दिवस आम्हाला लाभले नाही का. त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे डाग लागणार नाही अशी ही व्यक्तीला मी बोलू शकत नाही. पण तुमचं मनोरंजन चांगला करणार, काय काळजी करायची नाही. कारण ते झाले जुन्या जमाचे होते, तर त्या काळातले होते. त्या काळातला प्रेम वेगळा होता आणि ह्या काळातला प्रेम वेगळा. पण नक्की गजराच्या माध्यमातून आपण ते करूया. कारण भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजेच भजन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घेऊन जन्माला आलेलं तुम्ही आम्ही हे प्रत्येक जण आता या महाराष्ट्र भूमीमध्ये आज जपतोय नाही का. आज त्या महाराजांच्या नावाला देखील कुठे काळिंबा लागला नाही पाहिजे असं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे या ठिकाणी. म्हणून म्हणतोय कारण शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज, कारण महाराजांना तुम्ही आम्ही बघितलं नाही, महाराजांचा इतिहास वाचला, पण माझ्या महाराज कसे असतील, महाराजांचं कार्य कसं असेल हे फक्त एका व्यक्तीकडे बघून आम्हाला समजलं. ते म्हणजे आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाही काय. म्हणून कारण कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, मूर्ती दिसेल बाळासाहेबांची नाही का. असे बाळासाहेबांचे विचार घेऊन जन्माला आलेली संघटना म्हणजे शिवसेना नाही का. कोणाकडे पैसा नव्हता हो, बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले नाही का. त्यावेळी पायात घालायला चपला पण नव्हत्या. आमच्या समोरची उदाहरण, आमच्या जेव्हा कानात त्याचे इतिहास पडतात, पण बाळासाहेबांनी प्रत्येकावर लक्ष ठेवलं आणि प्रत्येकाला तो सन्मान आपल्या ह्याच्यात दिला नाही का. अशी व्यक्ती थोर. आणि या तुम्हाला सगळ्यांना सलाम करून या ठिकाणी बुवा काय बोलले थोडेफार ते गजराच्या माध्यमातून आपण मजा करूया. कारण वेळ कमी आणि सोंगा जास्ती आज मालवणीत आमच्या म्हणा, वेळ कमी पण सोंगा जास्ती. त्यामुळे ती सोंगा हळूहळू पुरी करीत नाही तर काय होत, मुंबईसारख्या ठिकाणी 10 वाजले की साहेब इले ऐका. त्यामुळे ह्या आमचा जरा टेन्शन वेगळा. म्हणून लवकर आपण भजनाला सुरुवात करूया. बुवाने अतिशय सुंदर भजन केलंय. बुवांच्या भजनाला नाव ठेवणार नाही, त्यांच्या तोडीच तोड. कारण जुनी परंपरा कोणी टिकवायची तर आदरणीय गणेश पांचाळ बुवा जरा जोरदार काळ त्यांच्या झाले भजन. केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले. वसंत अपनी संत कोकी गरबान गावे, झूलना में बैठे आज पी के सद झूले, पी के सद झूले. केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले. या ठिकाणी आदरणीय चंद्रकांती रासम यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आई भवानी आमचे देशाचा बुलंद आवाज माननीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब अच्छा नक्कीच 2 मिनिटं फक्त जावं. भोजनाच्या नंतर आपण परत साक्षात गुरव आहोत. राऊत साहेबांची तब्येत कशी बरी नाही होत ती बघतोय. कारण गुरव म्हटल्यावर साधारणचा काम काय, कारण देवाक आंघोळ घालणारो माणूस म्हणजे गुरव नाही काय. म्हणून माध्यमातून
हे नोटिसच बांधलं स्वर्गीय परशुराम बुवा बांधलं नाही का. एका लाईनीमध्ये नवीन मुलांना शिकण्यासारखं खूप आहे. तर एका लाईनीमध्ये त्या रागाचं नाव टाकलंय. नुसतं रागाचं नाव टाकत नाही गेलं तर त्याला अर्थपूर्ण ते काव्य पूर्ण केलं बघा. भगवानाचार पशु पक्षी सवाल आद करीती हौस ध्वनी
फरक थोडंसं जाणवतो कारण विषय तो नाही हो गुरवाशेवर त्या जाग्यावर गुरवा घालला
त्या मोठा काम केला. पण आदरणीय आज ज्यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्यांनी, कारण प्रत्येक वेळी काय ज्यांनी आमंत्रण केलं असेल त्यांचं नाव घ्यायचं. पण किती मोठ्या मनाचे तुम्ही, खरोखर तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण माझं नाव कुठे घेऊ नका, माझ्या शिवसैनिकांचं नाव घ्या तिकडे बस झालं आणि माझ्या साहेबांचं नाव घ्या. हे खरे शिवसैनिक होतो. नाही तर आता डुप्लिकेट भरपूर झाले होते. हरकत नाही, रूपाचा अभंग या ठिकाणी घेऊया. कारण 4 बाऱ्या होणार आहेत. ही डबल बारी म्हणजे काय तर कोकण म्हटलं, आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की 2 आपले श्वास आहेत. एक म्हणजे डबल बारी भजन आणि दुसरा म्हणजे दशावतार. ह्या 2 गोष्टी जर आपल्या जिल्ह्यामध्ये नसतील तर माणूस जगणं कठीण होईल. आपल्या कोकणी माणसा हवा काय? मासो, माशाचा सार, बाकी जगू गावला काय नको. सगळा भात आम्ही पिकवतो, नाचणे पिकवतो, कुळीत पिकवतो. हे सुद्धा ह्यांची शेती नाही. साधं आणि भजनावर नितांत प्रेम. आज मुंबई सारख्या नगरीमध्ये आज भजनी बुवा म्हटल्यावर काय तो घरात बसणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकात रंगमंच देण्याचं काम या व्यक्तीने केलं. जरा जोरदार टाळ्या आमच्या कोकाटे साहेबांसाठी. कारण एकदा युट्यूबच्या माध्यमातून बघितलं आणि आज माझी त्यांची पहिली ओळख. आणि परमेश्वराक सांगितलं होतं की हो माणूस एकदा तरी माझ्या बाजू भजनाच्या वेळी बसून दे. पण त्या स्वप्न आज पूर्ण झाला. हृदयात भुजीना शोभिया, हृदयात भुजीना शोभिया, मकरंद ठेवा लुटण्यास आला, मकरंद ठेवा लुटण्यास आला.
Thank you.